मंडळी, दुधाचा एक गुणधर्म आहे, त्याच्याकडे जर नाही लक्ष दिलं ते लगेच उतू जातं आणि अशी आपली शेगडी खराब होते. पण मी धुतली नाही, फक्त पुसून घेतली, कारण मला अजून आपली भाजी बनवायची होती. तर एका भांड्यामध्ये मी डाळीचं पीठ घेतलं थोडंसं, 1 चमचा, आणि त्यामध्ये पाणी आणि हळद टाकून मिक्स करून घेतलं. आणि एकीकडं गॅसवरती पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये तेल टाकून जिरे, मोहरी वगैरे आणि कढीपत्ता टाकून घेणार. आणि एकीकडं मसाला होता, मीठ, मिरची, जिरे, मोहरी, लसूण सगळं घालून बारीक केलेलं वाटण होतं, ते पण मी त्यामध्ये घालून परतून घेणार आहे. आणि त्यामध्ये सुद्धा थोडं पाणी घालून घेणार आहे, कारण ते जळू नये म्हणून. तोपर्यंत काय केलं मी खाली मसाला परतेपर्यंत काय केलं की ना, दही आणलं होतं. दही ते डाळीचं पीठ जे काढलं होतं त्यामध्ये टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं चांगलं छान. आणि तुम्हाला आता कळलंच असेल याच्यावरून की मी कढी बनवत आहे. कढी फुटू नये म्हणून मी असं करते. डायरेक्ट जर दही आपण त्यामध्ये टाकलं गरम याच्यात तर कढी फुटू शकते. पण पाणी आणि डाळीच्या पिठामध्ये मिक्स करून जर टाकलं तर कढी कधीच फुटत नाही. आणि एकीकडे आपलं भात झालेला आहे, पोळ्या झालेल्या आहे, आणि कढीला उकळी आल्यानंतर आपली कढी पण तयार झालेली होती. आज अशी कढीची रेसिपी. चला तर मग, कढी कोणाकोणाला आवडते ते नक्की कमेंटमध्ये सांगा.